नमस्कार मैत्रिणींना, किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी छान असं रेसिपी दाखवणार आहे। तर रेसिपीचं नाव आहे चटणी। तर बघा, ही चटणी आपल्याला डोसा खाऊ शकता, इडली सोबत खाऊ शकताय, उडीद वड्यासोबत खाऊ शकता, तुम्ही कशासोबत बी ही चटणी खायला आपल्याला खूप छान आहे, अप्रतिम आहे। तर मी तितकीच टेस्टी आंबट आणि गोड चटणी बनवणार आहे। तर मी इथं 1 वाटी ओलं नारळ घेतलेला आहे। तर ओलं नारळ घेतलेला आहे, त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचबरोबर इथं डाळवं घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे चिवड्यामध्ये नेहमी डाळवं वापरतो तेच डाळवं घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं साखर घेतलेली आहे। तर साखर मी 1 चमचा साखर घालणार आहे। तर 1 चमचा साखर घातलेली, त्याचबरोबर पुदिना आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर त्याच तुम्ही आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेणार आहे। तर लिंबाचा रस आपल्याला थोडासा पिळायचा आहे। तर मी एवढा लिंबाचा रस पिळलेला आहे। त्याचबरोबर लसण पाकळ्या घातलेल्या आहेत, 10-12 लसण पाकळ्या, आणि ह्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सर वाटं फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालते, चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। आता ह्याला मिक्सर वाटं फिरवून घेते। तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर घालून अजून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि फिरवून घ्यायचं आहे। बंद करते आणि छान अशी चटणी तयार झालेली आहे बघा, एकदम छान मस्त। तर मी एक छान असा कुंडा घेतलेला आहे, तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। तर बघा किती छान अशी झालेली आहे, एकदम सुंदर। आता तर ह्याला असं छान असा तडका देणार आहे मी इथं तडक्याचं भांडं घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। आता तेल छान तडतडलेलं आहे। तर मी 1 चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी छान तडतडली। तर बघा, मोहरी छान अशी तडतडलेली आहे। तर त्याचबरोबर आपल्याला जिरे घालायचे आहे आणि वाळलेल्या 2 मिरच्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर कढीपत्ता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, हे तडका आपला छान असा तयार झालेला आहे। तर आपण आता चटणीमध्ये ह्याला ओतून घेऊ। एकदम खायला खूप छान टेस्टी आणि खमंग चटणी लागते। तर तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता। तर बघा, एकदम सुंदर झालेली आहे आणि मी रेसिपी बनवलेली आहे। तर माझी रेसिपी बघा करून तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद।